नागपूरमधील MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीत 2 इसमांवर अज्ञात आरोपीने चाकूने हल्ला केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे। या हल्ल्यात दोन्ही व्यक्ती गंभीर जखमी झाल्या होत्या, ज्यांना तातडीने उपचारासाठी शालिनीताई मेघे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान एका जखमीचा मृत्यू झाला असून दुसऱ्या व्यक्तीची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे। मिळालेल्या माहितीनुसार अज्ञात इसमाने अचानक या दोघांवर चाकूने सपासप वार केले आणि घटनास्थळावरून पळ काढला। हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। घटनेची माहिती मिळताच MIDC पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन प्रकरणाची नोंद केली आहे। पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत। परिसरातील CCTV फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबावरून आरोपीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे। भर वस्तीत झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। नागपूर येथून क्राईम रिपोर्टर विशाल सोबत ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट। या नमूद गुन्ह्याच्या संदर्भाने काल शालिनीताई मेघे हॉस्पिटल येथून माहिती पाडण्याबाबतची माहिती पोलीस स्टेशनला प्राप्त झाली। त्यावरून आम्ही आमचे वरिष्ठ अधिकारी तात्काळ नमूद ठिकाणी घटनास्थळी जाऊन त्या नमूद गुन्ह्याच्या शालिनीताई मेघे हॉस्पिटल इथे जाऊन विचारपूस करून नमूद घटनेच्या अनुषंगाने पोलीस ठाण्यामध्ये अपराध क्रमांक 216/2026 भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 109(1), 118(1), 351(2), 115(2) प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे। प्रथमदर्शनी जे तक्रारदारांनी सांगितल्याप्रमाणे याच्यावरती यातील जे आता अटक आरोपी केलेले आहेत त्यांनी मृतक पंकज ठाकूर व त्यांचा साला अर्पित सिंग यांच्यावरती प्राथमिकदृष्ट्या धारदार शस्त्राने वार केलेले आहेत। त्याच्यात मृतक पंकज ठाकूर मयत झालेले आहेत। त्या संदर्भाने अधिकचा तपास चालू आहे। त्या संदर्भाने तपास चालू आहे। कोणत्या कारणासाठी हल्ला केला त्या संदर्भाने तपास चालू आहे। आरोपींना अटक करण्यात आलेली आहे, 2 आरोपींना। बाकीचे आरोपीची 3ऱ्या आरोपीची अटक करण्याची कारवाई चालू आहे। यामध्ये आता 2 आरोपी अटक केलेले आहेत। आकाश मंडल, हर्षित मंडल त्यांचा गुन्ह्यातील सहभाग झाल्याने स्पष्ट झाल्याने अटक करण्यात आली। त्याबाबत माहिती घेणे चालू आहे। त्याबाबत माहिती आपल्याला सांगितलेली आहे।